हाय, जय मल्हार. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आणि आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणि खूप महत्त्वाच्या पॉईंटवर आजचा व्हिडिओ केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपला हा स्लीव्ज डिझाईनवर आहे. आता स्लीव्ज डिझाईन ह्या खूप झालेल्या आहेत, पण आपण आपला हातचा व्हिडिओ थोडासा वेगळा केलेला आहे. आत्तापर्यंत आपण स्लीव्ज डिझाईन पाहिल्या, त्या दोन्ही ह्या बाहीच्या एकदाच मेजरमेंट टाकलेल्या पाहिल्या, किंवा बेल्टच्या पाहिल्या, किंवा त्याच्यावर फक्त बुट्टीवर केलेल्या पाहिल्या, चेक्सच्या पाहिल्या, लाईनिंगच्या पाहिल्या. पण आता आपण जी स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत ती पॅचवर्कची पाहणार आहोत. पॅचवर्क करताना दोन्ही स्लीव्जवर व्यवस्थित एकाच पॉईंटला कसं व्यवस्थित वर्क आलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माप व्यवस्थित कसं टाकायचं, जर कापड आपल्या रिंगवर बसत नसेल तर काय करायचं, हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला मात्र विसरू नका, कारण खरं स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला मिळते जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर. जर अर्ध्यातून तुम्ही व्हिडिओ स्किप करत पाहिला तर तुम्हाला अर्धवटच माहिती मिळते, आणि अर्धवट माहिती ही कधीच कामाची नसते. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर अगोदर एका बाहीवर मी पॅचवर्कची डिझाईन केलेली आहे. हा बरोबर मध्यभागी मी पॅच घेतलेला आहे, खाली बेल्ट केलेला आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपलं दुसऱ्या बाहीवर सुद्धा सेम आलं पाहिजे, व्यवस्थित माप आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर अगोदर पॅचवर्कची जी उंची आहे ना ती आपल्याला खालच्या ज्या बॉर्डरच्या जिथं आपण चेन स्टिच करणार आहोत ना तिथून आपल्याला ती मोजून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि तिथं मार्जिन करून घेतलेली आहे. आता जो दंडघेर वगैरे आहे तिथं मी माप टाकून घेतलेली आहेत. दंडघेरचं माप टाकून घेतलं व्यवस्थित, आणि त्याचा मध्य काढून घेतला दंडघेरचा, आणि तो जो मध्य काढलेला आहे त्या मध्यापासून आपल्याला सरळ वरती जाऊन हे पॅचवर्कची उंची मोजून बरोबर त्या पॅचवर्कच्या उंचीच्या तिथं आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे. कशी टिक मार्क करायची, पहिला दंडघेर काढून घ्यायचा, दंडघेरच्या तिथं व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायची. आता दंडघेर काढताना आपल्याला शिलाईच्या कामाचं काहीच करायचं नाही आहे, आपल्याला फक्त जेवढं वर्क करायचं आहे ना तोच दंडघेर आपल्याला तिथं माप टाकून घ्यायचं आहे. जे वर्क आपण पलीकडच्या बाहीवर केलेलं आहे ना त्या वर्कचं माप मोजून घ्यायचं, आणि तेच माप आपल्याला अलीकडच्या स्लीव्जवर टाकायचं आहे, इकडच्या बाहीवर टाकायचं आहे. आणि ते टाकल्याच्या नंतर आपल्याला पॅचवर्क करायचं आहे. मग आता आपल्याला त्याचा पहिला मध्य काढून घ्यायचा आहे. पलीकडे आपण किती मापावर घेतले, कुठे घेतले, हे सगळं आपल्याला चारही बाजूनी मोजून घेऊन व्यवस्थित ते टाकायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, दंडघेराचा मध्य काढून घेतला, आणि त्या मध्यापासून आपल्याला सरळ वरती जाऊन टिक मार करायची आहे. आता पलीकडच्या स्लीव्जवर आपण मोजायचं. आता हा मध्य काढून बरोबर तिथं पॅचवर किती उंचीने, किती वरती जाऊन किती सेंटीमीटरवर घेतला आहे, बरोबर त्याच मापाचं आपल्याला इथं मध्य काढून तिथं टिक मार्क करून घ्यायची आहे पेन्सिलने. ठीक आहे, आता अशा पद्धतीने घडून टिक मार्क करून घेतली, समजलं. आता त्याच्यानंतर आपल्याला हे कापड व्यवस्थित रिंगवर बसवायचं आहे. आता हे नेहमी कापड रिंगवर पूर्णपणे परफेक्ट बसत नाही, आपलं अर्धवटच वर्क होतं, मग कधी कधी दोऱ्याने पॅक करत बसावं लागतं. मग त्यापेक्षा कापड जोडलं तर ते पटकन होऊन जातं. आता कापड कसं जोडायचं, आपण जे माप टाकलेलं असतं ना तर त्या मापावरती आपल्याला व्यवस्थित दुसरा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला साध्या सुई दोऱ्याने ते शिवून घ्यायचं आहे. ते शिवायचं कसं, आपण साधे हात शिलाई वगैरे कसं करतो त्या पद्धतीने आपल्याला ते कापड शिवून घ्यायचं आहे. जर तुम्ही खाली असं ते उभं करून कापड जोडून जर शिवलं तर ते मात्र उलटं बसते रिंगवर, आणि ते व्यवस्थित पण दिसत नाही, ते दोरे सगळे वर येतात. त्यासाठी जे मेजरमेंट आपण खाली जमिनीवर व्यवस्थित ब्लाऊज पीस टाकलेला असतो आपला आरीवर्क जो करायचा आहे तो, आणि त्याच्यावर जो दुसरा ब्लाऊज पीस आपण जोडणार आहे ना तो ठेवायचा वरती, आणि मग आपल्याला ते व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शिवून झालं मग ते आपल्या रिंगवर व्यवस्थित बसतं, आणि आपल्याला वर्क करायला पण कम्फर्टेबल वाटतं. आता हे आपण कापड रिंगवर जोडून घ्यायचं आहे. आता हे मी रिंगवर जोडून घेतलं अशा पद्धतीने. आता आपल्याला सुरुवात करायची आहे स्लीव्ज डिझाईनला. आता सुरुवात करताना तर तुम्हाला माहितीच झालं आहे आपण सुरुवात कशी करतो, तरी पण आपला हा आजचा व्हिडिओ कोणी नवीन माझ्या मैत्रिणी पाहत असतील तर त्यांच्यासाठी मी सुरुवातीपासून सांगते. कोणतंही वर्क करताना जो भाग शिलाईमध्ये जातो तिथे आपल्याला चेन स्टिच करावी लागते, म्हणजे दोन्ही बाह्या, पुढचा गळा आणि मागचा गळा, जिथून आपल्याला वर्कला आपण सुरुवात करतो तिथं आपल्याला फक्त चेन स्टिच करायची आहे. चेन स्टिच का करायची, कारण जे आपण वर्क करतो ना त्याला एक आधार म्हणून आपल्याला ती
चेन स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई करताना आपल्या वर्कला कोणताही धक्का लागू नये. जी शिलाई येणार आहे, जी सुई येणार आहे ती बरोबर आपल्या चेन स्टिचवरून येईल. त्यासाठी आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे. आता स्लीव्ज करताना पहिल्यांदा मी 2 वेळा चेन स्टिच करून घेतली आणि चेन स्टिच करताना पहिली जी चेन स्टिच केली त्याच्या अगदी शेजारीच आपल्याला दुसरी चेन स्टिच करायची आहे. जर तुम्हाला काही लक्षात येत नसेल, काही समजलं नसेल तर मात्र मला नक्की कमेंट करा. आता आपण सुरुवातीला जी चेन स्टिच करून घेतली बरोबर त्यातला चिटकून आपल्याला दुसरी चेन स्टिच करायची आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत 2 mm मणी आणि त्या 2 mmच्या मण्यांनी मी एक लाईन करून घेतलेली आहे. आता जो मध्य आपण काढून घेतलेला होता तिथं आपल्याला एक स्टोन चिटकून घ्यायचा आहे छोटासा. आता तो स्टोन का चिटकवला मी दुसऱ्या स्लीव्जला, तर मी मोती लावला आहे, लॉक केला आहे आणि इथं स्टोन का चिटकवला आहे. तर असं झालं होतं की जर मी स्टोन चिटकवला होता ना तिथं पण मी स्टोन चिटकवलेला आणि त्याच्यानंतर मी वर्क करायला सुरुवात केली आणि वर्क करता करता ते एकदम असं दाट झालं आणि तो जो शुगर बीड्स तो जो स्टोन होता ना तो थोडा थोडा खाली गेला आणि शुगर बीड्स आहेत ना असे कडकडीने उचलायला लागले आणि ते व्यवस्थित दिसत नव्हतं. मग मी तो चिटकवलेला स्टोन आहे ना तो काढून टाकला आणि तिथं मध्यभागी एक मोती लॉक केला. मग आता त्यासाठी मी इथं पण तेच केलं. अगोदर एक स्टोन चिटकवून घेतला जेणेकरून ते माझ्या लक्षात आलं नंतर करता करता की हे एक स्टोनचं माप होतंय नाही का मेजरमेंट. मग नंतर मणी पण व्यवस्थित बसणार नाही त्यासाठी मी तो स्टोन चिटकवून घेतला. थोडासाच फेविकॉल लावला जेणेकरून तुम्हाला नंतर अलगद काढता येईल असं. नंतर मग मी वर्कला सुरुवात केली. आता पॅच वर्क करताना सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला शिकायचा आहे. हा पॅच वर्क करताना कसं करायचं की जेवढं आपल्याकडे वेगवेगळं मटेरियल आहे ते सरसकट सगळं एक 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 टाकायचं. मग तो व्यवस्थित दिसन, छान दिसन असं वाटतं नाही का सगळ्यांना, पण तसं नसतं. पॅचवर्कचा हा जो बेल्ट असतो ना हा खूप वेगळा असतो. ज्या पद्धतीने आपण बॅकला स्लीव्जला जो बेल्ट घेतो ना, एक शुगर बीड्सची लाईन, एक 2 mmच्या मण्यांची लाईन, गोल्डनच्या मण्यांची लाईन, परत शुगर बीड्सची लाईन, हा एक बेल्ट असतो आपला. आणि दुसरा जो असतो तो असतो शुगर बीड्सची लाईन, स्टोन चेन आणि परत शुगर बीड्स, हा बेल्ट असतो. आणि हाच आरीवर्कचा आपला महत्त्वाचा बेल्ट असतो आणि तो दिसायला पण सिंपल आणि स्वीट दिसतो. अशाच पद्धतीने आपल्याला पॅचवर्कमध्ये सुद्धा हा बेल्ट करायचा आहे वेगवेगळ्या प्रकारचा. आता जो स्टोन चिटकवलेला आहे ना त्याच्याकडेने मी काय केलं आहे, पहिली शुगर बीड्सची लाईन करून घेतलेली आहे. शुगर बीड्सची लाईन केली, त्याच्यानंतर बरोबर परत गोल्डन मण्यांची लाईन करून घेतली, त्याच्यानंतर परत शुगर बीड्स, परत मोती, परत शुगर बीड्स. अशा पद्धतीने आपल्याला हे बेल्ट करायचे आहेत. जी कोणतीही वेगळे बीड्स आपण घेऊ त्या प्रत्येकाच्या कडेने आपल्याला शुगर बीड्सची लाईन ही घ्यायचीच आहे. तेव्हाच ते आपलं पॅचवर हा पॅच उठून दिसणार आहे आणि त्याला छान लुक येणार आहे. आता मी मध्ये मोती घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र मग एक शुगर बीड्सची लाईन घेतलेली आहे, परत गोल्डन मणी, परत शुगर बीड्सची लाईन. अशा पद्धतीने मी 3 बेल्ट घेतलेले आहेत गोल्डन मण्यांचे. ठीक आहे, 3 बेल्ट झाली. त्याच्यानंतर शेवट मी जे मोती घेतला होता ना 1 mmचा त्याच्यापेक्षा मोठा मोती मी घेतलेला आहे आता 2 mmचा आणि त्यांनी म्हणजे मोठा मोती घेतलेला आहे शेवट लोडिंगसाठी, जेणेकरून आपल्या पॅचवर्कला व्यवस्थित लुक येईल आणि ते छान दिसेल त्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी वरती एक छोटीशी डिझाईन केलेली होती राऊंड करून, त्याच्यामध्ये फक्त सिंगल मनी लॉक केलेला होता. 2 मनी सोडून 2 मण्यांच्या मध्ये एक एक मोती मी लॉक केलेला आहे आणि त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर लुक आलेला आहे आपल्या पॅचवर्कला. ते झाल्याच्या नंतर मग 2 मोत्यांच्यामध्ये एक एक मोती लावलेला, परत त्या 2 मोत्यांच्यामध्ये मी एक एक स्टोन चिटकून घेतला आणि ह्यासाठी मी B7000चा ग्लू वापरलेला आहे आणि तुम्ही पण तोच वापरा, कारण खरंच हा ग्लू खूप छान आहे आणि व्यवस्थित चिकटलं जातं, हे निघत पण नाही लवकर. आणि त्यासाठी हाच ग्लू तुम्ही पण ह्या स्टोनसाठी यूज करा. आता अशा पद्धतीने हा आपला पॅचवर्क कंप्लीट झाला, ही डिझाईन कंप्लीट झाली आणि खरंच खूप सुंदर आज झालेली आहे. आणि हात लावून पाहिलं ना तर कुठेच सैल नाही झालेलं, एकदम व्यवस्थित टाईट वर्क झालेला आहे. आणि हे टाईट वर्क कसं करायचं हा आपण व्हिडिओ मी पाठीमागे टाकलेला आहे, आपले व्हिडिओ तुम्ही पहा, चेक करा की हे वर्क सैल वर्क केल्यावर काय होतं, जर व्यवस्थित वर्क करायचं असेल तर काय करायचं, ह्या सगळा हा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनेलवर.
आता त्याच्यानंतर मी कडेकडेची बुट्टी डिझाईन करून घेतली. त्यासाठी मी अगोदर पेन्सिलने टिक मार्क करून घेतलेली होती. जे पलीकडे ज्या दुसऱ्या बाईला आपण ज्या पद्धतीने माप टाकलेलं होतं त्याच पद्धतीने व्यवस्थित पट्टीने टेपने मोजून मी इथं टिक मार्क करून घेतलेली होती आणि त्या पद्धतीने मी सगळे कडेची बुट्टी डिझाईन करून घेतलेली आणि त्याच्यामध्ये स्टोन लावले होते आणि त्या प्रत्येकामध्ये एक एक सिंगल मणी मी लॉक केलेला होता. आणि सर्वात शेवट आले ते आपले स्लीवचे लटकन. आता हे लटकन मी असे केलेले आहेत कारण ह्या साडीचा कलर पिवळा कलर होता आणि त्याला अशाच पद्धतीची गोल्डनची लेस होती, त्याच्यामुळे त्याला पिवळे हे नको होतं, त्या पण मला नको बोलल्या. आणि हे जे लटकन आहेत हे सगळ्या ह्याच्यावर मॅचिंग होतात. हे लटकन हा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे आत्ता आपल्या चॅनेलवर किंवा उद्या मिळेल तुम्हाला. हे जे लटकन आहेत सगळ्या ह्याच्यावर मॅचिंग होतात ह्या आणि फक्त हे असे लटकन करायचे असेल तर याचे पैसे किती घ्यायचे आणि हे किती शुगर बीड्स टाकलेत, कसे लटकन करायचे हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि लटकन केल्याशिवाय खरंच ब्लाऊजला शो येत नाही, कारण एक नंबर दिसतात हे लटकन. ह्याचा शेवटचा लुक पाहून तुम्ही खरंच घरी नक्की ट्राय करणार आहात आणि मला कमेंट करून सांगणार आहात की ताई आम्ही असे लटकन केले, असा ब्लाऊज केला आणि खरंच खूप छान झाला आहे. आणि दिसायला खरंच खूप सुंदर झालेला हा ब्लाऊज. मलाच विश्वास बसत नव्हता की हे सगळं मी केलं आहे. आणि हातात कला असेल तर खरंच सगळं शक्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही घरी बसून हे असे वेगवेगळे व्हिडिओ आपले पाहून खूप छान पद्धतीने वर्क शिकू शकता आणि करू शकता. आणि मेन म्हणजे माझ्याहीपेक्षा खरंच खूप सुंदर वर्क तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे हा आपला आजचा व्हिडिओ नक्की पहा आणि घरी बसून करायचा प्रयत्न करा. काही तुम्हाला अडचण आली तर मला मेसेज करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला इन्स्टा आय डी दिलेला आहे, फेसबुक आय डी पण दिलेला आहे. जिथं तुम्हाला शक्य होईल तिथे मला मेसेज करून विचारा की पुढे काय करायचं, तिथे मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.